आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 बातम्या। मुंबई गोवा हे अंतर अवघ्या 6 तासात पूर्ण होणार। MSRTC कडून कोकण द्रुतगती महामार्गाचं आयोजन। कोकण एक्सप्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार। नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याच्या याचिकेवर आज सुनावणी। 11 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे घ्या, विद्यार्थ्यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका। 11वी प्रवेश प्रक्रियेची दुसरी विशेष यादी 13 ऑगस्ट रोजी जाहीर होणार, तर महाविद्यालय पसंतीक्रम 10 ऑगस्ट पर्यंत बदलण्याची मुभा। परिचारिका संवर्गाच्या अभ्यासक्रमांची नोंदणी सुरू। NM, JNM, PHN आणि DPN यांची गुणवत्ता यादी ही 12 ऑगस्टला लागणार। UPI सुविधेचा विस्तार करण्याचं रिझर्व्ह बँकेकडून प्रस्तावित। एकापेक्षा अधिक वापरकर्त्यांना एकाच प्राथमिक बँक खात्यातून व्यवहार करण्याची परवानगी मिळणार। परकीय चलन गंगाजळी 675 अब्ज डॉलरच्या उच्चांकावर। रिझर्व्ह बँकेकडून आकडेवारी प्रसिद्ध। LICचा तिमाही नफा हा 10,461 कोटींवर। तिमाहीत नफा 10% वाढला। समभागाचा वर्षभरात 74.88% परतावा। महारेरा संकेतस्थळ लवकरच अद्ययावत होणार। संकेतस्थळाला काल सुसंगत आणि वापरकर्ता स्नेही बनवण्याचे प्रयत्न। महारेराचं संकेतस्थळ 13 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध नसणार। पालघर जिल्ह्यात मतदारसंख्येत जलद गतीनं वाढ। लोकसभा निवडणुकीनंतर पालघरमधील मतदारसंघात 25,000 मतदारांची वाढ।